IT-मध्ये एक लक्झरियस लाईफ दिसते प्रत्येकाला, की बाबा त्याच्याकडे एक 7-8 वर्षामध्ये एक घर आहे, गाडी आहे, एक चांगलं लाईफ आहे. तर लोकं अट्रॅक्शनमध्ये आहेत आणि ते इथून पुढे असणार आहेत. बरोबर. पण जे आपण बघतो मार्केटमध्ये, की एवढे बेरोजगार फिरताना दिसतात, तर त्याचं मेन रिझन काय, की आपण करेक्ट ठिकाणी पोहोचणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी ओपनिंग आहे, तर त्या ठिकाणी जर 2000 मुलांची लाईन लागते, तर त्या 2000 मधल्या फार कमी मुलांना माहिती आहे, की तिथं कशासाठी आपण इंटरव्ह्यूला आलोय. बरोबर. मॅक्सिमम मुलं तर मला फक्त कोणीतरी सांगितलं, की बाबा इथं जॉब आहे तुझा. IT-मध्ये असं नाही आहे सर. IT-मध्ये सगळं स्पेशलायझेशनवरती चालतं. जर आज डेव्हलपमेंटसाठी तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला जाताय, तर तुम्हाला त्याच्याबद्दल सर्व माहिती पाहिजे. पण आज तुम्हाला फक्त कोणीतरी सांगते, की "अरे नाही, तू इंटरव्ह्यूला जा किंवा तू इकडे चल, मित्रा मी चाललो, तू पण चल." बरोबर. मग त्यांना इंटरव्ह्यू देईपर्यंत सुद्धा माहीत नाही, की ते कंपनीचं काय काम आहे, पोझिशन काय आहे किंवा त्याबद्दल मी काय शिकलोय, मला किती येतंय, हे काहीच माहीत नाही. प्रत्येकाला एकच माहिती आहे, की माझ्याकडे डिग्री आणि त्या डिग्रीवरती मला जॉब मिळाला पाहिजे. डिग्री फक्त पात्रता बनून राहिली सर. बरोबर. पहिल्या काळात ते चालत होतं. डिग्री झाली नोकरी फिक्स. हां, डिग्री झाली नोकरी फिक्स. आता तसं नाही राहिलं. आता जरी डिग्री असेल तरी काम येतंय का? आणि येत असेल तर ते किती प्रॉपरली करता येतं हेही तितकंच मॅटर करतं. कारण की शेवटी किती नाही म्हटलं तरी कंपनीला तुम्हाला लाखांमध्ये पॅकेज द्यायचंय. तर ते डे 1ला एक्सपेक्ट करते, की जर मला तुला 50,000 महिना द्यायचे तर तुला बाबा ते काम येतंय का? बरोबर. नाही येत तर मग ऑब्व्हियसली पहिली वॉर्निंग, दुसरी, तिसरी हे चालू असतं सर्व ठिकाणी. सो क्रेज असण्यामागं ती लाईफ दिसते प्रत्येकाला. पण वास्तविकता ही आहे, की बऱ्याच वेळा मुलांना त्या आयडियाच नाही.